मारवाडी समाज त्यांच्या शिस्तबद्ध आर्थिक नियोजनासाठी आणि व्यवसायातील कौशल्यासाठी ओळखला जातो. पैशाची बचत, पैशातून पैसा निर्माण करणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि व्यवसायात जोखीम घेतानाही हिशोब पक्का ठेवणे ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. येथे मारवाडी लोकांसाठी काही खास मनी टिप्स आहेत. पैशाचे योग्य व्यवस्थापन. मारवाडी लोक प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवतात. 4. त्यांच्यासाठी कॅश इज किंग. कॅश इज किंग हे तत्त्व महत्त्वाचे आहे. 6. अनावश्यक खर्च टाळा. 100 रुपयांची वस्तू जर 80 रुपयांना मिळत असेल तर ती 80 रुपयांनाच घेण्याचा प्रयत्न करतात. किफायतशीरपणा, फ्रगॅलिटी ही मोठी ताकद आहे. 5. गुंतवणुकीवर भर. मिळालेल्या नफ्यातून पुन्हा गुंतवणूक करणे, रिइन्व्हेस्टमेंट आणि सोने, मालमत्ता किंवा शेअर बाजारात शिस्तबद्ध पद्धतीने पैसा लावणे. 1. व्यवसायात शिस्त. व्यवसायात अहंकार, इगो ठेवणे, ग्राहकाला सांभाळून घेणे आणि कामावर प्रत्यक्ष लक्ष, हँड्स ऑन एक्सपिरियन्स ठेवणे. जोखीम आणि नियोजन. कोणताही व्यवसाय करताना पूर्ण नियोजन आणि रिस्क मॅनेजमेंट, रिस्क प्लॅन करूनच पुढे जाणे. 9 भाग 1. छोट्या सुरुवातीचा मोठा विचार. मारवाडी लोक मोठ्या दुकानाने सुरुवात करत नाहीत. ते छोट्या भांडवलातून, छोट्या नफ्यातून सुरुवात करतात. पण त्यांचा विचार मोठा असतो. आज लहान आहे पण उद्या मोठं होणार, हा त्यांचा आत्मविश्वास असतो. भाग 2. कॅश फ्लो म्हणजे प्राण. नफा कमी चालेल पण पैसा फिरता राहिला पाहिजे. उधारीवर नियंत्रण आणि रोख व्यवहारावर भर. त्यांना माहिती आहे, बिझनेस रन्स ऑन कॅश फ्लो, नॉट जस्ट प्रॉफिट. भाग 3. खर्चावर नियंत्रण. फाजील खर्च नाही. साधं जीवन, उच्च विचार. घरात साधेपणा आणि व्यवसायात गुंतवणूक, हा त्यांचा मुख्य नियम. भाग 4. विश्वास आणि नातेसंबंध. ग्राहकांचा विश्वास जिंकणे हेच सर्वात मोठं भांडवल. एकदा विश्वास बसला की ग्राहक कायमचा जोडला जातो. भाग 5. रिस्क पण विचारपूर्वक. जोखीम घेतात पण पूर्ण अभ्यास करून. बाजाराचा अंदाज, मागणी, स्पर्धा सर्व पाहून निर्णय घेतात. भाग 6. कुटुंबाची ताकद. संपूर्ण कुटुंब व्यवसायात सहभागी असतं. एकजूट आणि विश्वासामुळे व्यवसाय वेगाने वाढतो. भाग 7. नफा पुन्हा गुंतवणूक. नफा काढून खर्च नाही, तो पुन्हा व्यवसायात टाकतात. यामुळे व्यवसाय सतत वाढत राहतो.